सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. लोकशाही महाराष्ट्र न्यूज. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य तिरंगा रॅली पार पडली. या तिरंगा रॅलीला तरुणाईंचा मोठा प्रतिसाद मिळाला असतानाच दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दात टीका केली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की हे विद्यार्थ्यांच्या भावना जपणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचारी मेला तेव्हा आपली शपथ कुठे हरपली होती? भूमिका घेण्यासाठी धैर्य लागतं. महाराष्ट्रात टीईटी सारखी घटना घडली होती. ते प्रकरण आता विशेष न्यायालयाकडे गेलंय. अमित ठाकरे यांनी कोणतीही तक्रार दिली नाही. सरकारनं स्वतः कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतलंय. ठाकरे हे आपल्या 2 लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आलेत अशी टीका त्यांनी केली आहे. ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला. मग दीपिकेची जात आडवी आली का? मग नंतर कळलं का सोनम वांगचुक यांची जात ही राजकारणातील रोजबिगारी आहे? आदित्य ठाकरे यांना परत 4थीच्या बोर्डाची परीक्षा देण्यास सांगा. एखादी गोष्ट समजत नसेल तर शिकण्यात काही हरकत नाही. सर्व घरातील मुलं आली होती. घोषणा देण्यास रोजानं माणसं लावली असतील असं देखील त्यांनी म्हटलंय. तिरंगा रॅलीत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. या रॅलीत विविध हटके पोस्टर्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासह कमबॅक करना पडेगा असा जेन-झी शैलीतील फलक चर्चेचा विषय ठरला. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे आणि अभिजित दिपके यांच्या कामाचं कौतुक करणाऱ्या 2 वाघांना सलाम हा फलकही झळकला. याशिवाय एका चिमुकलीच्या हातात मोदी तुमच्यापेक्षा जास्त डोकं माझ्याकडे आहे या मजकुराचा पोस्टर, तसे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवरील संदेश आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या कोळी बांधवांचा बँड पथकानंही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.